अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात मागील 4 दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाल्यांना पूर आला आहे। मेघा नदी ही मध्य प्रदेशातून वाहून येते। तिच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊन शिरसगाव कसबा येथे पुलाच्या वरून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दुसरीकडे पूर्णा माध्यम प्रकल्पामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊ लागला आहे। उपअभियंता अनुप खवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 दरवाजांपैकी 2 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात आला। यामुळे खालच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। विशेषतः संत्रा उत्पादक भागांमध्ये पाण्याच्या भरतीमुळे झाडे सडण्यास सुरुवात झाली आहे। सरफापूर, क्लोडी, करसगाव, खरपी या भागातील संत्र्यांचे नुकसान गंभीर स्वरूपाचे असून त्याची पाहणी बच्चू कडू यांनी केली। दौऱ्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांचा तात्काळ पंचनामा करून मदतीचा अहवाल तयार करण्याची मागणी केली। तथापि या भागातील नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत। आपत्कालीन परिस्थितीत मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असताना गेल्या 4 दिवसात त्यांनी कोणाच्या परवानगीची वाट पाहिली असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्ग उपस्थित करीत आहेत। आतापर्यंत ना मदतीचा 1 रुपया पोहोचला ना पंचनाम्याचा एक कर्मचारी शेतात उतरले अशी तक्रार नागरिकांनी केली। तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी जोरदार मागणी होत असून पुढील काही दिवसात पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती निर्माण झाली आहे। बादल डकरे, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।